थेरम पहा. The opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. आता याची डायग्राम आपल्याला काढायची आहे. डायग्राम काढायची असेल तर टू लाईन्स घ्याव्या लागतील ज्या एकमेकींना इंटरसेक्ट होत आहेत. डायग्राम अशी काढायची आहे. पहा इथे एरो दाखवावे लागतील. तर यांना काही नेम आपण द्यायचा आहे. अर्थातच आपण नेम देणार आहोत ए बी आणि सी डी. इथे आपण नेम देऊ ए बी सी डी. कोणतेही नेम तुम्ही देऊ शकता. ओके. हा तर आता इथे पहा डायग्राम कंप्लीट झाली. ह्या लाईन्स एकमेकींना ओ मध्ये इंटरसेक्ट होतात म्हणून इथे नेम देऊया आपण ओ. ओके. हा आता इथे आपल्याला गिव्हन लिहावे लागतात. गिव्हन म्हणजे दिलेला जो पार्ट असतो तो. दिलेला पार्ट असतो तो. पहा गिव्हन लिहिताना काय लिहायचं आहे. डायग्रामच्या आधारे आपल्याला लिहायचं आहे लाईन ए बी अँड लाईन सी डी. जस्ट मिनिट. लाईन ए बी and line CD intersect each other at the point O. At the point O. आणि अर्थातच इथे ए डॅश ओ डॅश बी हे पण आपण इथे लिहायचं आहे. ए डॅश ओ डॅश बी अँड सी डॅश ओ डॅश डी. सी डॅश ओ डॅश डी. तर हा बिटवीननेस प्रॉपर्टी आहे त्यानुसार लिहायचं आहे. आता नेक्स्ट पार्ट मध्ये प्रूव्ह. आता टू प्रूव्ह म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तर ते इथे टू प्रूव्ह पार्ट मध्ये लिहायचं असतं. तर आपल्याला इथे काय प्रूव्ह करायचं आहे ते पहा. तर अपोजिट अँगल्स ची मेजरमेंट इक्वल आहेत असं लिहायचं आहे. म्हणजे जिथे पहिलं स्टेटमेंट आपल्याला लिहिता येईल. हा पहा अँगल एओबी पहा इथे ए ओ सी इकडचा घेऊ आपण अगोदर. अँगल एओ सी बरोबर अँगल बीओडी. ओके. आणि सेकंड जो आहे तर हा अँगल बीओसी बरोबर इज इक्वल टू अँगल एओडी. तर हे आपल्याला इथे लिहायचं आहे. सेम कलरने दाखवलेले आहेत पहा. फर्स्ट स्टेटमेंट लिहायचं आहे अँगल एओसी इज इक्वल टू अँगल बीओडी. आणि सेकंड स्टेटमेंट अँगल बीओसी इज इक्वल टू अँगल एओडी. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ते डायग्रामच्या आधारे लिहिलेलं आहे. जे प्रूव्ह करायचं असतं तर ते आपल्याला इथे टू प्रूव्ह मध्ये लिहायचं असतं. आता नेक्स्ट पार्ट पहा. नेक्स्ट पार्ट म्हणजे प्रूफ आपल्याला लिहायचं. इथे आपण लिहू प्रूफ. आता इथे आर्ग्युमेंट द्यायचं आहे जेणेकरून टू प्रूव्ह मध्ये जे स्टेटमेंट आहे ते टू स्टेटमेंट्स आहेत ते प्रूव्ह झाली पाहिजेत. आता प्रूफ देताना स्टार्टिंग कसा करायचा आहे पहा. अँगल एओसी पहा एओसी प्लस अँगल एओडी पहा एओडी
यांची सम किती येणार आहे पहा. अँगल AOC प्लस अँगल AOD इज इक्वल टू 180 डिग्री. त्याला नंबर द्यायचा आहे 1. आणि का रिझन पुढे लिहायला जागा नाही, इथे ब्रॅकेट मध्ये मी लिहितोय. रिझन कुणाला सांगता येईल का पहा. मी इथे ब्लू कलरने दाखवतो पहा. दोघांची सम AOC आणि AOD इथून इथपर्यंत आहे पहा. याची सम 180 डिग्री येते. का रिझन सांगायचा इथे. रिझन येईल अँगल्स इन लिनियर पेअर. angles in linear pair. angles in linear pair are supplementary, म्हणजे त्यांची सम 180 डिग्री असते, म्हणून हे लिहायचं आहे. ओके. हा फर्स्ट स्टेटमेंट मिळालं. आता तसंच अँगल AOD पहा. अँगल AOD डायग्राम मध्ये पहा. AOD प्लस अँगल BOD पहा. अँगल BOD मी आता इथे रेड कलरने दाखवतो पहा. AOD इथे आहे आणि प्लस अँगल BOD हा टोटल पहा. यांची सम जी आहे ती 180 डिग्री येते आणि याला आपण नंबर 2 द्यायचा आहे. आणि इथे पण रिझन द्यायचा आहे. सेम टू सेम येणार. अँगल्स इन लिनियर पेअर. angles in linear pair. angles in linear pair हे रिझन येईल. ओके. आता फ्रॉम 1 and 2 पहा. फ्रॉम 1 and 2. 1 and 2 मध्ये जर पाहिलं तर इथे RHS पहा. RHS इक्वल आहे पहा 180 डिग्री 180 डिग्री. आणि म्हणून आपण इथे LHS इक्वल घेऊ शकतो. आणि म्हणून आपण इथे ही जी LHS आहे तर ही इक्वल घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला आता इथे काय मिळणार पहा. अँगल AOC प्लस अँगल AOD is equal to angle AOD प्लस अँगल BOD. म्हणजे इथे RHS इक्वल आल्यामुळं LHS इक्वल घेतलेली आहे, लक्षात येते आपल्या. आता दोन्हीकडे इथे AOD कॉमन आहे पहा. हा कॉमन जो पार्ट आहे तर हा निघून जाईल, एलिमिनेट होतो. आणि म्हणून आपल्याला इथे लिहायचं आहे आता रिमेनिंग पार्ट पहा. Therefore angle AOC is equal to angle BOD. इथे रिझन लिहितोय एलिमिनेटिंग अँगल AOD. एलिमिनेटिंग अँगल AOD हे असं रिझन आपल्याला लिहायचं इथे. आता AOD कॅन्सल केल्यामुळे हे मिळालं. म्हणजेच आपल्याला इथे फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह झालेलं आहे पहा. AOC BOD हे पहा इथे. आणि मग सेकंड स्टेटमेंट आहे सेम टू सेम असंच प्रूव्ह करता येतं. सेम टू सेम असल्यामुळे आपल्याला इथे ते प्रूव्ह करायची इथे लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहायचं आहे. सिमिलरली we can prove असं लिहायचं नाही, डायरेक्ट ते स्टेटमेंट लिहायचं आहे. अँगल BOC इज इक्वल टू अँगल AOD. अँगल AOD. तर इथे आपलं हे स्टेटमेंट प्रूव्ह झालेलं आहे. Therefore the opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. आणि हा जो प्रूफचा पार्ट आहे तर तो डायरेक्ट प्रूफ आहे.
हे डायरेक्ट प्रूफचं एक्झाम्पल आहे. देर आर टू टाइप्स ऑफ प्रूफ्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. तर हा जो टाइप आहे तर तो डायरेक्ट प्रूफचा टाइप आहे, हे लक्षात घ्या. ओके. हा, आता आपल्याला नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे. आता आपल्याला इनडायरेक्ट प्रूफचं एक एक्झाम्पल बघायचं आहे. स्क्रीनवर पहा. स्टेटमेंट, अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. म्हणजेच आता इथे प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या आपण म्हणतो. ग्रेटर दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा मोठी ही विषम संख्या असते. म्हणजे 2 पेक्षा मोठी मूळ संख्या ही विषम असते, असं विधान दिलेलं आहे. आता कंडिशनल स्टेटमेंट काय होईल पहा. कंडिशनल स्टेटमेंट आपण कशाला म्हणतो? इफ अँड देन यूज करायचं आहे. तर या स्टेटमेंट वरून आपण इथे इफ अँड देन यूज करून आपण इथे स्टेटमेंट तयार केले पहा. इफ p इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. एक्झाम्पल म्हणून आपण इथे p घेतलेला आहे नंबर, तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणून हे लक्षात घ्या. कंडिशनल स्टेटमेंट काय झालं पहा. इफ p इज अ प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. आता याच्यामध्ये दिलेला पार्ट कोणता आहे? तर इफ नंतरचा जो पार्ट असतो तो गिव्हन पार्ट असतो, लक्षात घ्या. इफ नंतरचा जो पार्ट असतो तो गिव्हन पार्ट असतो. आता इफ नंतर इथे काय आलेलं आहे पहा. हा एवढा पार्ट इफ नंतर आलेला जो पार्ट आहे, तर हा एवढा पार्ट म्हणजे हा गिव्हन आहे. त्यामुळे गिव्हन लिहिताना कसं लिहायचं आहे पहा. p इज प्राइम नंबर ग्रेटर दॅन 2 असं लिहिलेलं आहे. आणि पुढे जरा विश्लेषण केलेलं आहे. दॅट इज 1 and p are the only divisors of p. म्हणजेच आपल्याला माहिती आहे प्राइम नंबर तुम्ही कोणताही घ्या तर त्या प्राइम नंबरचे डिवायझर्स 1 आणि तोच नंबर असतो, बाकीचे नसतात. म्हणजे जसं की आता 2 असेल, 3 असेल, 5, 7, 11, 13 हे प्राइम नंबर आहेत. त्या इच प्राइम नंबरला 1, आता इथे 13 एक्झाम्पल पहा, आणि 13 या व्यतिरिक्त कोणतेही डिवायझर नसतात. ओनली 1 आणि 13 हे टूच डिवायझर्स असतात, लक्षात ठेवा. तेच इथे दिलेलं आहे, थोडस डिटेल मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे जे आपण गिव्हन लिहिलं त्याच्यातच पुढे लिहिलेलं आहे काय. दॅट इज 1 and p are the only divisors of p. 1 आणि p हे ओनली डिवायझर असतात p चे, लक्षात आलं का? हा, आता देन आपल्याला टू प्रूव्ह लिहायचं आहे. टू प्रूव्ह म्हणजे जे प्रूव्ह करायचं असतं तर ते आपल्याला टू प्रूव्ह मध्ये लिहायचं असतं. म्हणजेच देन नंतरचा जो पार्ट येतो तो पार्ट म्हणजेच टू प्रूव्ह पार्ट असतो. देन नंतर आलेला पार्ट पहा, इथे पहा, मी थोडा इथे दाखवतो. इथे देन आलेला, इथे पुढचा पार्ट झिगझॅग लाईन दाखवलेला आहे पहा मी इथे. इट इज ऑड आहे का? हा, मग इट इज ऑड म्हणजे इट म्हणजे कोण, तो कोण, तर पी. म्हणून इथे आपण घेतलेला आहे टू प्रूव्ह p इज अन ऑड नंबर. तर हे आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे. ओके. तर आता आपण इथे इनडायरेक्ट मेथड यूज करणार आहोत. इनडायरेक्ट मेथड म्हणजे कोणती? तर ज्याच्यामध्ये जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते ट्रू असतं पण ते फॉल्स आहे असं समजायचं, अझम्पशन करायचं आहे, सपोज करायचं, आणि असं आर्ग्युमेंट करत जायचं की हे जे आपण घेतलेलं आहे स्टेटमेंट ते रॉंग आहे, आणि म्हणून दिलेले स्टेटमेंट जे ट्रू आहे तर ते आपोआप इथे प्रूव्ह होतं. कशा पद्धतीने पहा, प्रूफ पार्ट पहा. आता
let us suppose that p is not an odd number. आपण हे उलट मानलं पहा. इथे पहा टू प्रूव्ह मध्ये आपण काय लिहिलेलं आहे इथे, या टू प्रूव्ह मध्ये काय लिहिलंय पहा, p is an odd number. पण आपण सुरुवातच कशी केली पहा, let us suppose that p is not an odd number. odd number नाही तो, असं आपण मानायचं आहे. मग ऑड नंबर नसेल तर तो इव्हन असणार. एखादा नंबर जर ऑड नसेल तर तो इव्हन असणार आहे. therefore so p is an even number. म्हणजे तो p काय झाला, इव्हन नंबर झाला, हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट पार्ट पहा. therefore a divisor of p is 2. मग आता सांगा, p जर इव्हन नंबर असेल, इव्हन नंबर म्हणजे समसंख्या असेल, तर अर्थातच त्याचा डिवायझर 2 असतो. आणि म्हणून मग आपण इथे therefore लिहिलेलं आहे. therefore a divisor of p is 2 आणि याला फर्स्ट नंबर दिला. म्हणजे p चा डिवायझर 2 असणार, इव्हन नंबर असेल तर. लक्षात आलं का? हा, मग आता नेक्स्ट पार्ट पहा. but it is given that p is prime number greater than 2. पण आपल्याला काय दिलेलं आहे गिव्हन मध्ये पहा, p is, इथे दाखवतोय पहा मी, p is प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 म्हटलेलं आहे गिव्हन. ओके, मग आता मला इथे सांगा, इथे आपल्याला आता नेक्स्ट स्टेटमेंट काय मिळतंय ते पहा. therefore 1 and p are only divisors of p. आणि याला आपण नंबर दिलेला आहे सेकंड. पहा, 1 and p are the only divisors of p. आणि याला नंबर दिला सेकंड. पण आता फर्स्ट आणि सेकंड नंबर पहा. आता मी फर्स्ट ग्रीन कलर अंडरलाईन करून दाखवलेला आहे आणि सेकंड पण आता मी इथे ग्रीन कलरने अंडरलाईन केले पहा. इथे आता ही दोन्ही स्टेटमेंट पहा. दोन्ही स्टेटमेंट तुम्ही पाहिली तर कॉन्ट्राडिक्टरी आहे ती. पहा, स्टेटमेंट्स फर्स्ट अँड सेकंड आर कॉन्ट्राडिक्टरी. म्हणजेच आता ही अगदी विरोधाभास निर्माण करणारी झाली. पहा, पहिलं काय म्हटलेलं आहे, अ डिवायझर ऑफ p is 2, फर्स्ट स्टेटमेंट. आणि सेकंड काय, 1 and p are the only divisors of p. म्हणजे इथे कॉन्ट्राडिक्टरी निर्माण झाली. and therefore the assumption that p is not odd is false. आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं की p is not odd number जे लिहिलं होतं ते फॉल्स आहे, चुकीचं आहे. this prove that a prime number greater than 2 is odd. आणि हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ही जी मेथड यूज केलेली आहे, तर या मेथडला इनडायरेक्ट मेथड असं म्हणतात. ओके, हा ठीक आहे.